नमस्कार मित्रांनो, ही आयशरची BS6 3019 मॉडेलची गाडी. तर आपल्याला गाडीमध्ये रस्त्यामध्ये काही प्रॉब्लेम आल्याच्या नंतर शोरूमपर्यंत जाण्यासाठी गाडी चालत नसते, पिकअप डाऊन झालेलं असतं. इथं स्पीड डिटेक्शन वगैरे आलेलं असतं. EMILची लाईट लागून राहते. त्यासाठी शोरूमपर्यंत जाण्याचा मार्ग सांगतो. या साईडला 2 बटन आहेत. या साईडला 2 बटन आहेत. खालच्या कडेला सेट आहे, राईट साईडला. लेफ्ट साईडला मोड नावाचं बटन. मोड नावाचं बटन दाबायचं आणि याच्यावर आहे ना ही पट्टी डाऊनच्या बटनने म्हणजे या सेटच्या वरच्या बटनने खाली घ्यायची, 6 नंबरवर घ्यायची आणि सेट हे बटन दाबायचं. सेट हे बटन दाबल्यावर आपल्याला इथं रेड फॉल्ट येईल. आपल्याला प्रॉब्लेम काय आहे तो बघण्यासाठी अजून एकदा सेटवर दाबायचं. EMS ECU हे आल्याच्या नंतर पण सेटवरच दाबायचं. इथं कोड दिसतात फॉल्ट असेल तर. माझ्या गाडीमध्ये काहीच फॉल्ट नाही आहे, त्यासाठी इथं काय सगळं रिकाम आहे. तुमच्यात प्रॉब्लेम असेल तर इथं लिहून येणार हा आहे बाबा व्हायरस काहीतरी म्हणून समजते. मग त्याने मग बॅक यायचं आहे. बॅक येता या मोडच्या बटनाने बॅक आल्याच्या नंतर आपल्याला क्लिअर फॉल्ट करायचं. सेटचं बटन दाबायचं याच्यावर क्लिअर फॉल्टवर घेऊन 2 नंबरला आणि इथं पासवर्ड मागत आहे. पासवर्ड टाकायचं इथं 4 3 2 1 4 3 2 आणि 1 हा झाला पासवर्ड. मग सेटवर टच करायचं. पासवर्ड अजून सेटच्या बटनवर टच करायचं. EMS ECU असं येईल. परत प्लीज वेट. ऑपरेशन सक्सेसफुल येईल इथं. आता एकदा स्विच बंद करायचं आहे आणि परत चालू करून तुम्ही गाडी शोरूमला घेऊन जाऊ शकता. तुम्हाला स्पीड डिटेक्शन वगैरे आलेलं असेल ना तर ते निघून गेलेलं असेल. परत अजून ते येतं पण तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकता. कशी वाटली माहिती कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा.